करत वेगळ्या पद्धतीचं आंदोलन केलं जातंय, घंटानाद केला जातोय आणि सगळ्यात महत्त्वाचं सरकारचा निषेध देखील या सगळ्या विषयावरती केला जातोय। आपण या सगळ्या बाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय। सर, 40 वर्ष झाले एकूण अनेक सरकार येऊन गेली तरी हा प्रश्न मार्गी का लागला नाही? जेव्हा रमजान ईद आणि नवरात्र उत्सव एकत्र होतं तेव्हा दोन्ही समाजाला पूजा अर्चा करण्याचं आणि नमाज पढण्याचे पोलीस प्रशासनाने प्रोव्हिजन केलं होतं। 3 वर्ष सतत ते केलं गेलं, पण पोलीस प्रशासनाची आणि केंद्रात आणि राज्यात बसलेल्या सरकारची मानसिकता नाही आहे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा। म्हणून याच्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, DCP, ACP सगळ्यांना पत्र दिलं की याच्या बाबतीत आम्हाला उत्तर द्या तुम्ही। पुढच्या वर्षी आम्ही 1 महिना आधी ह्याचं हायकोर्टात पिटिशन दाखल करतोय, पण घटनेचं कलम 25 कलम असं सांगतं एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होता कराने, तर दुसरा समाज म्हणजे हिंदू समाज गेली 30 वर्ष अन्याय सहन करतोय। याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। जे सत्तेत आहेत तेच आंदोलन करतात हे एक हास्यास्पद आहे। त्यांनी CP, जिल्हाधिकारी, DCP यांना एकत्र बोलवून ह्या प्रश्नाला मार्गी लावायला पाहिजे, परंतु ते लावत नाहीये। उद्या ह्या आंदोलनाचं मोठं दंगलीत रूपांतर होऊ शकतं, याचं गांभीर्य सरकारला नाहीये, याचं दुर्दैव आहे। आणि जर हिंदुत्ववादी सरकार बोलतात तर मंदिर बंद ठेवणं हे लज्जास्पद आहे। आणि त्यांच्या कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पोलीस पुढे करतंय। कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण हे कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांनी राखायची आहे ना, का जनतेने राखायची आहे? म्हणून काय कुठल्या धर्मावर अन्याय कराल का? तुम्ही त्याचा मार्ग काढा ना। कायदा आणि सुव्यवस्था त्यांनी बघायची आहे, कोण दंगल करेल त्यांना तुम्ही प्रतिबंध करा आणि त्याचा मार्ग काढा। हे झालेलं आहे ना 3 वर्ष, तेव्हा नाही झाली दंगल। काय एकूण सर आपण जर बघितलं तर प्रवेश नाकारला जातो, त्या दरम्यान हिंदूंना आणखी काय होतं किल्ल्यावर ज्यावेळी नमाज पठण केलं जातं? नमाज पठणात व्यत्यय येऊ नये म्हणून आमच्या मंदिराला प्रवेश बंद, टाळा लावतात, घंटा बांधून ठेवतात की केवळ त्यांच्या नमाजात कुठला आवाज येऊ नये। जर त्यांची एवढी तुम्ही काळजी घेताय, मग हिंदूंची काळजी नाही का? आमचे आराध्य देवीचे आम्ही पूजा करायची नाही का? मग आमच्यावर अन्याय नाही का? तो हिंदूंवर अन्याय, एका समाजाला न्याय देण्यासाठी दुसऱ्या धर्मावर अन्याय करणं सलग 30 वर्ष हे अन्याय सहन करण्याच्या पलीकडे गेलेले आहे। आता आम्ही शेवटचा पर्याय म्हणून हायकोर्टात न्यायालयाला त्याची दाद मागणार। न्यायालयाने न्याय दिला नाही तर रस्त्यावरून उठून हे मोठं आंदोलन होईल आणि मग उद्याचं काही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला त्याला जबाबदार पोलीस प्रशासन आणि केंद्रात आणि राज्यात बसलेलं हिंदुत्ववादी सरकार राहील। आपण फक्त हिंदुत्ववादी सरकार असताना देखील हिंदूंवर अन्याय होतो अशा प्रकारचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून केला जातोय। हे सगळे आंदोलक आपण बघतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रितरित्या जमा झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून सरकार या सगळ्या संदर्भात घेत असलेल्या भूमिकेबद्दल एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। सरकारची भूमिका या सगळ्या संदर्भात काय हे स्पष्ट होणं गरजेचं आहे। 3 वर्ष या ठिकाणी रमजानच्या वेळी दुर्गा पूजा आणि नमाज हे एकत्रित चाललं, मात्र त्यानंतर अचानक कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत या सगळ्या गोष्टी बंद झाल्या। त्यामुळं हे याच्या मागचं कारण काय आणि सरकारने हे पुन्हा सुरू करावं अशी आग्रही मागणी आता या ठिकाणी ठाकरेंची शिवसेना करताय। आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून ज्या प्रकारे शिंदेची शिवसेना याबाबत स्वतः सत्तेमध्ये असून रस्त्यावर उतरते त्यावर देखील प्रश्न उपस्थित केला जातो की हे हास्यास्पद आहे आणि या प्रकारे जर सरकारमध्ये असलेल्या पक्षाला जर आंदोलन करावं लागत असेल तर नेमकं या प्रकरणाचं गांभीर्य कोण घेणार असं देखील बोललं जात आहे। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई। तर कल्याणीच्या टिळक चौकातली सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या मार्फत हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। दुर्गाडी किल्ल्यावरती बकरी ईदच्या नमाजाला विरोध दर्शवण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच ठाकरे गटाचे हे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। मंदिरामध्ये प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते, मात्र जो निर्णय प्रशासनाने घेतलाय त्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे। एकीकडे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत, दुसरीकडे नमाज अदा केली जाते आणि याच नमाज अदा होत असतानाच तिथे हिंदूंना प्रवेशबंदी आहे आणि म्हणूनच या सगळ्या निर्णयाला विरोध दर्शवला जातोय।
तर दुर्गाडी किल्ल्यावर दुर्गादेवीचं मंदिर आहे आणि तिथेच प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। तर पायथ्याशी ईदगाह ही तिथे हिंदू मुस्लिम धर्माची धार्मिक स्थळं आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवरून खरं तर वाद कायम आहे। हिंदू आणि मुस्लिम समाजामधला हा वाद आहे। गेल्या 3 वर्षी जर चित्र पाहिलं तर ते वेगळं होतं। एकीकडे पूजा सुरू असायची, दुसरीकडे नमाज पठण हे केलं जायचं। मात्र यंदा या सगळ्या एक वेगळा निर्णय प्रशासनानं घेतलेला आहे आणि थेट हिंदूंना मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे, कारण तिथे नमाज पठण केलं जातंय आणि त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। टिळक भवनाच्या या चौकामध्ये इथे आंदोलन केलं जात आहे, जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि या सगळ्या संदर्भात तोडगा काढण्यात यावा, प्रशासनानं यामध्ये लक्ष घालावं, आमची मागणी पूर्ण करावी। गेल्या अनेक वर्षांपासून जो अन्याय आम्ही सहन करतोय तो यापुढे सहन केला जाणार नाही असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। माहिती जाणून घेऊयात, अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत। अक्षय, ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले, तिथे काय मागणी केली जाते, कशी घोषणाबाजी आहे? एकूण आपण बघतोय की ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून सरकारवर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे। या सगळ्या संदर्भात आता मोठ्या संख्येने ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांच्याकडनं देखील या सगळ्या संदर्भात आंदोलन केलं जात आहे। ही एकूण काही वेळापूर्वी शिंदेच्या शिवसेनेचे शिवसैनिक या ठिकाणी दाखल झाले होते, आता ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक आंदोलन केलं जात आहे की आणि एकच जर कायदेशीररित्या हा सगळा प्रश्न सोडवला नाही तर येत्या काळात मोठ्या संख्येनं आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्याला जबाबदार कोण, असा देखील सवाल या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक उपस्थित करतात। ज्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत त्या बॅरिकेडवरती चढण्याचा प्रयत्न हे सगळे या ठिकाणी जमलेले ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक करतात। पोलिसांकडनं धरपकड केली जाते, ही आपण सगळी दृश्य बघतोय। पोलीस या सगळ्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची धरपकड करतायत, कारण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या कल्याण परिसरामध्ये उद्भवू नये। दुर्गाडी किल्ल्यावर जर आपण बघितलं तर ज्यावेळी ईदच्या निमित्ताने नमाज पठण केलं जात आहे त्यावेळी या सगळ्यात दुर्गादेवी मंदिर देखील आहे दुर्गाडी किल्ल्यावरचं आणि ते मंदिर हे बंद ठेवलं जातंय आणि त्यामुळं हे या नमाज पठणाच्या वेळी मंदिर बंद ठेवू नये, नमाज पठणाच्या वेळी देखील मंदिरामध्ये प्रवेश देण्यात यावा यासाठी ही मागणी गेल्या 40 वर्षापासून जोर धरत आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं हिंदुत्ववादी संघटना असेल त्यासोबतच शिवसेना असेल हे आंदोलन करत आहेत। आधी दोन्ही शिवसेना एकत्र या सगळ्या संदर्भात आंदोलन करत होत्या, मात्र आता जर बघितलं तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने या दोन्ही शिवसेनेचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। काही वेळापूर्वी शिंदेची शिवसेना जी सरकारमध्ये सहभागी आहे त्यांच्या माध्यमातून आंदोलन केलं गेलं। आता जर आपण बघितलं तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी एक आक्रमक असं आंदोलन केलं जाते। भूमिका या सगळ्या संदर्भात उपस्थित केली जाते की जर शिंदेची शिवसेना सरकारमध्ये सहभागी असेल तर त्यांना आंदोलनाची काय गरज पडते। काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल तुम्ही नेमकी या सगळ्या संदर्भात? आपण बघतोय की गेले 30 ते 40 वर्षापासून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन या ठिकाणी करतायत, अजून देखील हा प्रश्न का सुटू शकलेला नाही? आम्ही यावर्षी पोलीस प्रशासनाला, कलेक्टरला संपूर्ण पत्र दिलेलं आहे। सालाबादप्रमाणे आम्हाला या ठिकाणी हे आंदोलन करावं लागते, पण हे आंदोलन आज बघा हे हिंदुत्ववादी सरकार आज केंद्रात आहेत, राज्यात आहे, तरी देखील आंदोलन केलं जातं। आमचा कोणाच्या नमाज पडण्याला विरोध नाही, परंतु त्या नमाजाच्या दिवशी ज्या ठिकाणी आमच्या ते घंटा देऊळ बंद करून ठेवतात हा अन्यायकारक आहे। मग आज आमच्या ज्यात छत्रपती शिवरायांच्या पदप्रशाने पावन झालेल्या किल्ल्यावरती दुर्गा मातेचं मंदिर आहे, हे ज्ञात आहे आणि हे संपूर्ण जगाला माहिती, हा इतिहास आहे, तरी देखील सातत्याने या ठिकाणी आम्हाला बंदी घातली जाते। पोलीस प्रशासन सगळ्यांनी अडवलं जातं, हे चुकीचं आहे। आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि हे आंदोलन जर कधी त्यांनी व्यवस्थित या निर्णय नाही दिला तर पुढच्या वर्षी हे संपूर्ण जन आंदोलन असेल, न भूतो न भविष्य अशा पद्धतीचं आंदोलन होईल, हे लक्षात घ्यावं।
आपण बघतोय न भूतो न भविष्यती आंदोलन या ठिकाणी होईल हे सरकारने लक्षात घ्यावं असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक करताना दिसत आहे। आज हे निषेध आंदोलन आहे खरं तर, मात्र हे असं असताना पोलिसांच्या माध्यमातून कडेकोट बंदोबस्त या संपूर्ण दुर्गाडी किल्ला परिसर असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, त्यासोबतच टिळक चौक असेल, या सगळ्या परिसरामध्ये चोख असा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे ऋतुजा। आणि पोलीस या कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी तैनात करण्यात आलेले आहे। अक्षय, हा काही आत्ताचा वाद नाहीये, गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा सगळा वाद आहे आणि कोणताही कायदा व्यवस्थेचा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन खबरदारी घेत असून त्याचमुळे हा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं या निर्णयाला विरोध दर्शवलेला आहे। अक्षय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। काही वेळापूर्वी शिंदेंच्या शिवसेनेनं आक्रमक होत आंदोलन केलेलं आहे। दुसरीकडे सध्या ठाकरे गटाची घोषणाबाजी सुरू आहे। शिंदेंची शिवसेना ही सत्तेत आहे तरी सुद्धा या सगळ्या प्रशासनाच्या निर्णयाला त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। गेल्या 30 वर्षांपासूनचा हा सगळा वाद आहे, तेव्हा शिवसेना एकत्रित होती आणि एकत्रितरित्या ते आंदोलन केलं जायचं। मात्र आता शिवसेनेची दोन शकलं झाल्यापासून दोन्ही शिवसेना सध्या आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत।